नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बोंबीलची इतकी जबरदस्त रेसिपी बघतोय ना. तर काय करायचं, आपल्याला ना बोंबील घ्यायचे. त्याला ना हे बघा, हे ना हे पंख वगैरे असतात ना आजूबाजूला, हे बघा दोन्ही बाजूला आहे ना असे पंख असतात त्याला. हे ना आपल्याला काढून घ्यायचे, सगळं साफ करून घ्यायचे. नंतर हा शेपटीचा भाग आणि तोंडाचा भाग हा असा काढून घ्यायचा आहे. हे बघा, ठीक आहे, एकदम स्वच्छ झालेलं बोंबील. आता त्याला छोट्या तर बघा अशा छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं. आणि काट्या वगैरेचं टेन्शन नाही घ्यायचं बरं का, कारण हे वाळवलेले असतात, पूर्ण सुकवलेले असतात, त्याच्यामुळे याला काटे वगैरे काही नसतात. फक्त आजूबाजूचे पंख आणि मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित साफ करायचा आहे. एक आहे ना छोटीशी कैरी घ्यायची, त्याची ना साल काढून घ्यायची. कैरी आहे ना या रेसिपीमध्ये आहे ना तुम्ही टाकून बघा बरं का, इतकी जबरदस्त चव लागते ना. आणि कैरी जी घ्याल ना तुम्ही, ती शक्यतो गावरान घ्या, आंबट असली पाहिजे, गोड नसली पाहिजे बरं का. आपल्याला ना अर्धीच कैरी लागणार आहे. हे बघा, ही अर्धी कैरी ना अशी साल वगैरे काढून घ्यायची. आणि आता एकदम बारीक बरं का, कांदा कसा आपण एकदम बारीक चॉप करतो तितकी बारीक ही कैरी करायची. हे बघा, हे अशी एकदम बारीक कैरी चॉप करून घ्यायची. आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, त्याला गरम करून घेऊ व्यवस्थित. आता हे बोंबील आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत बरं का. एक जवळपास 2 मिनटं फ्राय करायचं आहे त्यांना, थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत. मीडियम टेम्परेचरवर फ्राय करा बरं का, खूप जास्त टेम्परेचर ठेवू नका, नाही तर ते सगळे जळून जातील. तरी बघा छान तांबूस होईपर्यंत मी त्यांना फ्राय करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि बोंबील ना थोडे जास्त घ्या बरं का. आता त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ठेचून टाकायची बरं का. अद्रक लसूण ठेचलेला वापरायचा आहे. मोठ्या आचेवर त्याला फ्राय करून घेऊ मस्त बढिया. आता ही जी आपण कैरी कापून घेतली होती ना, ती टाकायची थोडी. ऑप्शनल आहे बरं का, तुम्हाला टाकायची असले तर टाकू शकता. पण कैरीनं एक थोडासा जा आंबटपणा येतो ना खाताना, इतका मस्त लागतो ना. आणि कैरीसोबतच 2 छोट्या आकाराचे टोमॅटो असे लांबसर कापलेले टाकून घ्यायचेत. आता त्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला 1-1.5 मिनटं फ्राय करून घ्यायचं मोठ्या आचेवर. आता एक कैरी पण टाकली, याच्यात आपण टोमॅटो पण टाकलं आहे, यानं खूप आंबट होईल, याचं टेन्शन घेऊ नका बरं का, अजिबात आंबट होत नाही. आणि ॲक्च्युली काय की ही रेसिपी जी आहे ना, ही थोडीशी आंबटसरच चांगली लागते खायला. आता गॅस आहे ना कमी करायचा, थोडीशी हळद टाकायची त्याच्यात, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. अर्धा चमचा धने पावडर टाकायची. आणि चिकन मसाला एक जवळपास 1 चमचा टाकून घ्यायचा आहे, कुठल्याही कंपनीचा टाका. थोडासा गॅस वाढवू. आता याला मस्तपैकी फ्राय करून घेऊ. अगोदर थोडंसं ना पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कसं मसाला फ्राय व्हायला मदत होते आणि तळाला लागलेला मसाला पण मस्तपैकी निघून जातो. आता इथे 1 वाटी कोलम तांदूळ आहे बरं का माझ्याकडे, हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो टाकायचा आपल्याला. 1 मोठी वाटी, जवळपास 100 ते 125 ग्रॅम तांदूळ असेल तो. इथे कोलम तांदळाच्या ऐवजी ना तुम्हाला हवा तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता बरं का, बासमती वगैरे जो तुम्ही घरात खात असाल ना, तो मिक्स करून घ्यायचा आहे त्याला. कोलम तांदूळ मस्त लागतो पण बरं का खाताना ह्या रेसिपीसाठी. आता काय करायचं, त्याच्यामध्ये जेवढा आपण तांदूळ घेतला ना कोलम तांदूळ, त्याच्यापेक्षा 2.5 पट पाणी जास्त घ्यायचं बरं का. म्हणजे समजा 1 वाटी तांदूळ तर 2.5 वाटी पाणी, हे माप लक्षात ठेवा. चवीपुरतं ना मीठ टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या एक वेळेस. आता याला ना छानशी अशी उकळी फुटू द्यायची बरं का, छान उकळी फोडून घेऊ याला अगोदर. हे बघा आता मस्त उकळी फुटली. आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आपल्याला, कोथिंबीर भरपूर टाका बरं का. तर बघा आता मस्त उकळी फुटलेली. आता काय करायचं, याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि याला आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं कमी आचेवर शिजवून घ्यायचं बरं का. झाकण लावून 20 मिनिटं कमी आचेवर.
तर हे बघा बरोबर 20 मिनिट आपले झालेले आहेत आणि आपला कोलम तांदूळ बघा किती मोकळा आहे. हे बघा अजिबात गाळगाळ वगैरे काहीसुद्धा झालेलं नाही. प्रत्येक शीत न शीत सेपरेट दिसतोय. याला असा मिक्स करून घ्यायचा हलक्या हाताने. सगळाचे सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित. मस्तपैकी असा प्लेटमध्ये काढून घ्या. ह्याच्यामध्ये कैरी टाकायची की नाही कम्प्लिटली तुमच्यावर आहे बरं का. काही कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे. पण कैरीनं ना मस्त लागते टेस्ट. आंबट कैरी जर टाकली ना तर बढिया टेस्ट लागते याची बोंबील भाताची. मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर स्प्रिंकल करा आणि जबरदस्त अशा बोंबील भाताचा घर बसल्या आस्वाद घ्या. एक नंबर असा आपला हा बोंबील भात. सुंदर, खायला एकदम जबरदस्त. ट्राय करा.